नमस्कार, मी सद्दाम सिमुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिका उद्याने कोणालाही दत्तक देऊ नये. उद्याने दत्तक निर्णयावर पुनर्विचाराची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षा सौ प्रियदर्शिनी बेडगे. इचलकरंजी महानगरपालिकेमार्फत शहरातील सार्वजनिक उद्याने, सामाजिक संस्था व मंडळांना दत्तक देण्याच्या निर्णयावर नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्षा सौ प्रियदर्शिनी सुनील बेडगे या निर्णयाला तात्काळ स्थगिती देऊन पुनर्विचार करण्याची ठाम मागणी केली आहे. सार्वजनिक उद्याने ही सर्वसामान्य नागरिकांची समान हक्काची मालमत्ता असून ती सर्वांसाठी खुली व निर्बंधमुक्त असणे आवश्यक आहे. उद्यानांचे व्यवस्थापन बाह्य संस्था किंवा मंडळांकडे सोपविल्यास अप्रत्यक्ष नियंत्रण निर्माण होऊन नागरिकांच्या मुक्त वापरावर परिणाम होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेने कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही व मालकी हस्तांतरण होणार नाही अशा अटी जरी नमूद केल्या तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत नियमांचे उल्लंघन, अप्रत्यक्ष शुल्क आकारणी किंवा व्यावसायिक वापर सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सदर प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव, स्पष्ट निकषांची अनुपस्थिती व संभाव्य गटबाजीमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो. सर्व संस्था समान क्षमतेच्या नसल्यामुळे उद्यानांच्या देखभालीत असमानता निर्माण होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. याशिवाय सार्वजनिक उद्यानांची देखभाल व व्यवस्थापन करणे ही महानगरपालिकेची मूलभूत जबाबदारी असून ती इतरांवर सोपविणे हे प्रशासनाच्या जबाबदारीपासून दूर जाणे असे आहे. म्हणूनच सदर निर्णय तात्काळ स्थगित करून त्याचा पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी सौ प्रियदर्शिनी बेडगे यांनी केली आहे. नमस्कार, माझं नाव प्रियदर्शिनी सुनील बेडगे. मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महिला अध्यक्षा म्हणून कार्यरत आहे. एक 2-3 दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या द्वारे मला एक न्यूज समजली की इचलकरंजी महानगरपालिका आपले जे उद्यानं आहेत इचलकरंजी मधली ते सार्वजनिक संस्था किंवा जे मंडळ आहेत त्यांना दत्तक देण्याचा निर्णय घेत आहे. तर मला वैयक्तिक असं वाटतंय की आपली जी सार्वजनिक संपत्ती आहे, इचलकरंजीची जी मालमत्ता आहे, जे उद्यानं आहेत ती मंडळांना किंवा सामाजिक संस्थांना नाही दिली गेली पाहिजेत. कारण जर आपण त्यांना ती दिली तर व्यवसायीकरण होण्याचे चान्सेस आहेत, खाजगीकरण होण्याचे चान्सेस आहेत. आता महानगरपालिका म्हणते की आम्ही एक समिती बसवून काही नियम अटी लागू करणार आहे, पण बऱ्याचदा अशा नियम अटी बऱ्याच ठिकाणी लागू केलेल्या असतात पण प्रत्यक्षात ते उतरत नाहीत, त्याची अंमलबजावणी होत नाही. जरी आपण म्हटलं की पुढे जाऊन काही अडचणी आल्या, काय आलं तर हे सामाजिक संस्था आहेत किंवा जी मंडळं आहेत त्या उद्यानांना तिकीट जाहीर करतील किंवा तिथे काही त्यांच्या प्रमोशनसाठी त्या उद्यानांचा उपयोग होऊ शकतो, व्यवसायीकरण, खाजगीकरण होऊ शकते. जेणेकरून इचलकरंजीची जी नागरिक आहेत किंवा लहान मुलं आहेत, वयस्कर व्यक्ती आहेत, त्यांना त्या उद्यानांमध्ये जाताना 10 वेळा विचार करायला लागेल. आणि सर्वच काही सामाजिक संस्था अशा मोठ्या नावारूपाला आल्या असतील असं नाहीये किंवा त्यांची मॅन पॉवर चांगलीच असेल असं नाहीये. कुठली तरी एक संस्था फार नावारूपाला आली असेल, ती उद्यानं चांगल्या पद्धतीने ठेवेल किंवा ज्याला अडचणी येतात ते ठेवणार नाही, मग त्याच्यामध्ये आपल्या उद्यानांचं नुकसान होणार आहे. मग जर आपल्याकडे महानगरपालिका आहे तर त्यांनी त्याची देखरेख करावी आणि खरं तर जी उद्यानं आहेत किंवा सामाजिक संपत्ती आहे इचलकरंजीची त्याची देखरेख करण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेचीच आहे आणि ती त्यांनी टाळू नये आणि ती दुसऱ्यांना सोपवू नये. जरी आपण म्हटलं की ती उद्याने दुसऱ्याच्या नावावरती होणार नाहीत, पण काही कालांतराने काही नियम बदलतील, परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतील, त्यावेळेला काही अडचणी येतील, त्यावेळेला नागरिकांना त्या फेस कराव्या लागतील. त्यामुळे माझं असं मत आहे आणि बऱ्याच नागरिकांचं ज्यांच्याशी मी चर्चा केली सगळ्यांना असंच वाटते की जी मालमत्ता इचलकरंजीची सामाजिक मालमत्ता आहे, सार्वजनिक मालमत्ता आहे, ती इचलकरंजी नगरपालिकेकडेच असावी आणि त्याची देखरेख ही नगरपालिकेच्या माध्यमातूनच व्हावी.